आयाची कामात आहात? नाही ग, मगापासून काहीतरी लिहितात म्हणून वाटलं. अगं कधी काहीतरी मनात आलं की लिहून ठेवते. नेहमीच काही बोलता येत नाही ना. आणि कधी काही वाचलं, ऐकलं, 4 ओळी मनाला भावल्या तर लिहून ठेवते, झालं. आयाजी, तुला जायचं असेल ना पाणी आणायला? नाही तसं नाही. आयाजी मला विचारायचं आहे तुम्हाला काहीतरी. आय्याजी, अरे श्री, ये ना, ये. तुला काय विचारायचं होतं? जान्हवी विचार ना तू. मी इथे आल्यामुळे काही अडचण? नाही नाही, अजिबात नाही. ऍक्च्युली आयाजी तुम्ही रागवणार नाही ना? मी कधीतरी तुझ्यावर रागवते का? विचार. आयाजी, तुम्ही माझ्यामुळे कधी घर सोडून गेला होता? सांगा ना. असं का विचारतेस? असं वाटलं. म्हणजे कधीतरी असं काहीतरी वाटतं बऱ्याच बाबतीत. आयाजी, तुम्ही माझ्यामुळे घर सोडून गेला होतात असं वाटलं मला. आता हे माझं वाटणंच आहे का ही माझी आठवण आहे हे कन्फर्म करायचंय मला. मला तुला दुखायचं नाहीये श्री, पण तुझ्या हिताशिवाय दुसरं मोठं जगात मला काहीही नाहीये. ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये, ठीक आहे? ती जेव्हा या घराचं माप ओलांडेल तेव्हा मी या घराचा उंबरा ओलांडेल. आयाजी, सांगा ना. आयाजी सांगा ना, असं काही झालं होतं का? हो, माझ्यामुळे तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागलं होतं? जान्हवी, माझ्यासाठी ती काही फारशी बरी आठवण नाहीये. पण जान्हवी, आता ही खूप चांगली गोष्ट आहे ना? नाही नाही, म्हणजे तुला एक एक गोष्टी हळूहळू आठवतायत, ही चांगली गोष्ट आहे ना? पण असं मी काय केलं होतं ज्यामुळे आयाजींना घर सोडावं लागलं होतं? जान्हवी, तू काही केलं नव्हतंस. नाही, माझ्या हातून खूप चुका झाल्या होत्या. तुम्ही तुमच्या सांगुलपणामुळे मला सांगत नाहीयेत असं मला वाटतंय. जान्हवी, मी काही काळ घराबाहेर पडले होते, पण त्यात तुझी काही चूक नव्हती. माझाच पेशन्स कमी पडला. म्हणजे
एक मिनिट. आय्यजी, मला त्या वहीतला एक कागद मिळेल? थँक्यू. काय करतोय श्री? सांगतो. आय्यजी, यात ना मी एक वाक्य लिहिलंय. जान्हवी, यातले 2 तुकडे उचल. आय्यजी, आता जान्हवी, तुझ्या हातात जे तुकडे आहेत ना, त्याच्यावर काय लिहिलंय जरा वाच. विसरतात 2. आय्यजी, तुझ्या हातातल्या तुकड्यांवर काय लिहिलंय? आठवणी नाही. आय्यजी, जान्हवी, तुला हे असं सगळं तुकड्या तुकड्यांमध्ये आठवतंय. हे असे सगळे आठवणींचे तुकडे गोळा करायला काही हरकत नाहीये, पण अर्धवट शब्द किंवा अर्धवट वाक्य दिसलं तर त्यातून काहीतरी चुकीचा अर्थ काढून उगाच त्रास करून घेऊ नकोस. आठवणी विसरता येतात, प्रेम नाही. कारण जान्हवी, प्रेम हे 2 आत्म्यांना जोडतं. हे असे सगळे तुकडे तुझ्या मेंदूमध्ये एकदा जोडले गेले ना, की तुला सगळं आठवेल. नक्की आठवेल. कदाचित फक्त त्याला थोडासा वेळ लागेल. हा, पण तोपर्यंत मला का आठवत नाहीये असे स्वतःला प्रश्न विचारून ना त्रास करून घेऊ नकोस. जे जे काही तुझ्याकडे येतंय, जे जे काही तुला आठवतंय ना, ते आनंदात राहूया ना आपण. मला ह्या सगळ्या आठवणी परत हव्यात. चांगल्या वाईट जशा आहेत तशा. तुमच्या सगळ्यांबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला परत हवाय. एवढ्या चांगल्या माणसांबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला परत हवाय. माझ्या सगळ्या आठवणी मला परत हव्यात. तुम्ही मदत कराल मला माझ्या आठवणी परत मिळवण्यासाठी?
बाबा, जेवणाच्या ताटापुढे डोक्याला हात लावून बसू नये. तुम्हीच म्हणता ना, खाऊन घ्या ना थोडस. बाबा, खिचडी मी केली, कशी झालीये ते तरी सांगा. नको रे, वासनाच उडाली अन्नावरची. तू जेवून घे ना, जा जेव. पण बाबा, जानूचा फोन आहे. आगासपासून बऱ्याचदा येतोय. काय करू म्हणजे, घेऊ की नको. म्हणजे मी काहीतरी बोलून जायचे आणि मग फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची. पिंट्या, जानूला यातलं काहीही कळता कामा नये. आणि तसंही 1-2 दिवसात निर्णय होईलच, ती इथे राहणार की मी, मग बघू. तू जा जा, जेव जा. सावकाश जेवून घे बाळा. भूक मलाही नाहीये बाबा. अहो, 2 घास खाऊन घ्या ना तुम्ही. दबा धरून बसलोय आपण. आपण जर एवढा आवाज केला ना तर श्री आणि जान्हवीच येऊन बॉक करतील आपल्याला. कसलं करायचं? तुला नसेल करायचं ना तर तू जा, आम्ही करणार आहोत. मग मध्ये मध्ये काड्या घालू. एक मिनिट थांबा जरा. तुम्हाला बघायचंय ना, पण तुम्ही थांबा इथेच, खूप मजा येईल. मजा कसं येणार आहे त्याच्यामध्ये? तिची ना झोपेमुळे चिडचिड होते, बाकी काही नाही. मी काय म्हणते, ते आलेच नाही तर खाली ते डोक्यावर काढ, मला भीती वाटते. होईनी लपले ना मी. पण ते खरंच नाही आले तर? येतात का बाई, येतात, रोज येतात. याच वेळेला इथे येऊन भेटतात चोरून. रोज काही ना काहीतरी कारण काढून येतात. अरे पण आजच नेमके नाही आले तर? आपण त्यांच्या खोलीत जाऊन बॉक करू आणि आपापल्या खोलीमध्ये झोपायला जाऊ. चालेल? भांडू नका ना दोघं जण. तुम्ही भांडत राहिला आणि ते येतील ना पटकन. किती वेळ वाट बघायची. जाऊ दे बाबा, मी जाते. अगं लपले ना मी. हे बघ, पेशन्स ठेव थोडा. आपण ना त्यांना रंगे हातो पकडू. कसे लबाड आहेत ना. आपल्याला असं दाखवतात की आमचे तसे जुजबीच बोलणे आणि ते चोरून भेटतात. जा जा, त्यांच्या कानातच जाऊन दे जांभई, जा. थांबा. अरे कटकड आहे तुझी. एक तर इकडे अंधारात उभं केलंस आणि या दोघांचा पत्ता पण नाहीये. हो ना. एक ते वर तर चोरून नसतील भेटत. अगं ते काढ, भीती वाटते. मी लपले ना. एक मिनिट. मला एक कळत नाहीये, ते दोघं जण चोरून का भेटतात पण? तेच नवरा बायको आहेत ना. मोकळेपणाला भेटा म्हणावं. आपण थोडी चढवणार आहोत त्यांना. उगाच आपल्याला जागरण. भाऊजी, जाऊया ना. खूप वहिनी वहिनी, थोडं थांब, थोडस छळूया. त्यांना कशाला छळायचंय? मला छळत सड पुरे नाहीये तुला. देवी, तुझा जन्मच त्यासाठी झाला. देवाकडनं तेवढ्या करताच मागित. वंसू मला मारलं. तू मजा अंदर का शांत राहा. लुक लुक लुक. काय झालं? ते यांनी कसला आवाज आला? कोण किंचळलं? कोण? यांनी सांगितलं.
हे सगळं खरंच असं झालंय का? का मला भास झाले? का एखादं स्वप्न पडलंय मला? बाबा किंवा आई या घरात दोघांपैकी एकच जण राहणार. बाबा खरंच असं म्हणाले? आईने खरंच ते सगळं केलंय? हे सगळं खरंच घडलंय का? माझा गुणाचा पोरतो. हे बघ, बाबांना सांगशील आईचं चुकलं, तिची चूक तुम्ही पोटात घ्या म्हणून सांगशील ना रे पेंट्या? पेंट्या, अरे आता ह्या वयात आम्ही वेगळे होणार आहोत का? आणि हे तरी घर सोडून जाणं बरं दिसतं का? लोक तोंडात शेण घालतील रे माझ्या. आणि मी तरी कुठे जाणार? सांग ना, कुठलं घर आहे मला हक्काचं? ना माहेर ना सासर. अरे आज इतकी वर्ष आम्ही संसार केलाच ना, एकमेकांना जुळवून घेत. नाही पटत अनेक गोष्टी एकमेकांच्या, पण म्हणून काय आता या थराला जायचं का? बोलशील ना रे पेंट्या? पेंट्या, नाही ते एक काम कर, मला ना कुठल्या तरी वृद्धाश्रमात नेऊन टाक. का विहिरीत ढकलतोस? हे काय चाललंय तुमचं कांता? घरात सून आली आता आणि तुमचं वागणं काही बदलत नाहीये. काय वाटेल तिला? आई, अगं असं म्हणतात की वृद्धत्वी निज शैशवास जपणे. हे शैशव नाही, हा बालिशपणा आहे. काय वाटेल तिला? माझे सासू सासरे बालिशपणा करतात, आजे सासूबाई त्यांना ओरडतात, असं सांगेल ती माहेरी. तरी मी सांगत होते हा प्लॅन बंडल आहे म्हणून. तरी गेलीस का इथून? थांबलीस ते मी किती थांबलीस? भांडू नका रे. बरं झालं ते आले नाहीत, नाही तर तुम्हाला सगळ्यांना असले असते ते. असू दे हा दादा. याला खेळीमेळीचं वातावरण म्हणतात भारतात. अमेरिकेत नसेल हे. ठीक आहे. एक कांता सारखं सारखं अमेरिका करू नको, आम्ही सांगून ठेवतो तुला. दादा चिडला. हे चोरून का भेटतात रे? हो तेच तर कळत नाहीये ना. काही का असे ना, त्यांना एकमेकांबरोबर राहावंसं वाटतं ना, बस. आणि त्यापेक्षा महत्वाचं तिला आठवायला लागले ना, हे तर फारच महत्वाचं आहे. आता आपण तिला मदत केली पाहिजे. मदत करायची म्हणजे काय करायचं आई? अत्यानंद महाराजांचा जप. तिला अत्यानंद महाराजांचा जप करायला सांगूया. बघा कसं लख आठवायला लागेल. सरे, तूच करतो जप. रोज आणखी 15 मिनिटं माळ ओढत बसशील ना? चालेल आम्हाला, हो ना? चालेल ना? मग उद्यापासूनच सुरू करते. नाही आई, म्हणजे खरंच मदत करायची म्हणजे नक्की काय करायचं? आपण ना बोलता बोलता आपापल्या तिच्याबद्दलच्या आठवणी तिला सांगतो. पण म्हणजे आता हे सगळं तिच्याशी असं बोललं तर चालेल? हो चालेल, मला वाटतं. मग सांगूया. मला खूप आवडेल तिला सगळ्या आठवणी सांगायला. हो, पण मला वाटतं त्याच्यानं काही नुकसान होईल असं मला वाटत नाही. झालाच तर फायदाच होईल. म्हणजे तिला आठवलं जरी नाही तरी एक घटना म्हणून ती ऐकेल आणि तेवढीच तिला माहिती मिळेल ना. हे मला पटतंय, पण मला वाटतं फक्त त्याआधी एकदा आपण श्रीशी बोलूया, नाही? डोंट वरी, मी बोलतो. मी पण बोलते. मी बोलतो म्हटलं, मग तू कशाला बोलतेस? का मी बोलले तर काही प्रॉब्लेम आहे का तुला? नाही, मला काही प्रॉब्लेम नाहीये. श्रीला प्रॉब्लेम आहे. तू बोललीस ना की त्याला खूप बोर होतं. मी असं काय? मी बोलले तर त्याला थांबा थांबा, तुम्ही दोघंही बोलू नका.
जे बोलायचं ते आई बोल. थांब. कळलं? तुला कळलं? कळलं.